राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्यातील एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून संजय राऊतांनी जोरदार चिमटा काढलाय। शिंदे सन्मान सोहळ्याला गेले नाही याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय आणि या वेळेला राऊतांनी फडणवीसांना शिंदेंपासून सावध राहण्याचा सल्ला दिलाय। फडणवीसांनी शिंदेंपासून सावध राहावं। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावर शिंदेंचा डोळा। राऊतांनी फडणवीसांना केलं सावध, शिंदेंवर साधला निशाणा। माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदेंनी मारलेल्या दांडीवरून सुरू झालेलं कवित्व संपण्याचं नाव घेत नाही। एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून अजितदादांनी नाराजी व्यक्त केलेली असताना संजय राऊतांनी या वादात आणखी तेल घालणारं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदे स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। एकनाथ शिंदे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजत असल्यानं फडणवीसांनी त्यांच्यापासून सावध राहावं असा इशाराही राऊतांनी दिलाय। माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही, आम्ही गेलो नाही सोडून द्या, आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांच्या सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत। कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। आमचे तर जुने आहेत सगळे, आमचे माजी जुने आहेत, हे तर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत। तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती, ते गेले नाहीत। याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत। आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। संजय राऊतांच्या या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। महायुतीचा सुखाचा संसार संजय राऊतांना पाहवत नसल्याचा टोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी लगावलाय। महायुतीचा फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही असं सांगायलाही सरनाईक विसरले नाही। जे इतर काही कार्यक्रम होते पक्ष प्रवेशाचे वगैरे, त्यामुळे ते महाबळेश्वरच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही, म्हणून लगेच दुरावा झाला असं तुम्ही म्हणताय। आणि राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्या असं नाही, तुमच्या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार दुरावा वगैरे तसं काही नाही। महायुतीचं सरकार आहे आणि मस्त आमचा तिघांचा फेविकॉलचा जोड आहे। महायुतीत कोणतीही स्पर्धा नसल्याचं नेते सांगत असले तरी खुद्द एकनाथ शिंदेंनी आपण दरेगावात असलो की मुंबईतलं वातावरण तापतं असं वक्तव्य केलं। मगाशी रामभाऊनी सांगितलं, महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं, तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं, महाबळेश्वर आलं की खाली जातं, आणि हेच तर खासियत आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं, मुंबईचं टेम्परेचर वाढतं। एकनाथ शिंदे मुंबईच्या तापमानाबाबत जे बोलले ते खरं असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। मुंबईचं तापमान वाढत असलं तरी शिंदेंनी वारंवार दरेगावात जावं असंही फडणवीस म्हणाले। पण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली। शिंदे सॅमसनचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते। पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल। पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं, म्हणून शिंदे साहेब इथे येतात। ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात। एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे हे शिंदेनाच माहीत, पण संजय राऊत महायुतीत मिठाचा खडा कसा पडेल, महायुतीत विसंवाद कसा होईल याची दक्षता मात्र बाळगून असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय। संजय राऊत काय बोलतात याची आपण दखल घेत नाही असं फडणवीस नेहमीच म्हणतात। यावेळीही राऊतांच्या इशाऱ्याची दखल घेतली जाणार नाही याची मात्र खात्री बाळगता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।